स्टडी टेक्निक्स याच्यावरती आजचा व्हिडिओ बनवत आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना स्टडी टेक्निक्स साधारण 3 स्टडी टेक्निक आपण आज कव्हर करणार आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे टाइम आणि प्लेस हॅबिट। याच्यासाठी आपला अभ्यासाचा वेळ फिक्स असला पाहिजे। दिवसातला कोणता वेळ आपण अभ्यासासाठी देणार आहोत आणि त्यासोबत मी कुठे बसून अभ्यास करणार आहे यालाच टाइम आणि प्लेस हॅबिट म्हटलं जातं। याच्यासाठी पहिली गोष्ट आपल्याकडे पाहिजे ते आपल्या अभ्यासाचं टाइम टेबल आणि त्या वेळेमध्ये आपण फिक्स जागा की घरामधली कुठली जागा माझी असेल, म्हणजे माझं टाइम टेबल पण घरातील सगळ्यांना माहीत असेल आणि माझी जागा पण अभ्यासाची माहीत असेल। त्या ठिकाणी प्रॉपरली आपल्याला सगळ्या गोष्टी प्लेस करायचे आहेत। अभ्यासासाठी लागणारं साहित्य, बुक्स असतील, माझ्या स्वतःच्या तुमच्या नोट्स असतील, या सगळ्या गोष्टी प्रिंटेड फॉर्ममध्ये पाहिजेत। डिजिटली अभ्यास करणं थोडं टाळा। टाइम आणि प्लेस हॅबिट याला म्हटलं जातं। तुम्हाला शक्यतो रात्री जागून अभ्यास करू नका। पहाटे उठून केलेला अभ्यास कधी तुम्हाला जास्त फायदा देतो। त्यामुळे झोप एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो अभ्यास करताना। त्यामुळे 7 ते 8 तासाची कंप्लीट झोप ही झाली पाहिजे। सकाळी उठून जर लवकर तुम्ही अभ्यास करणार असाल तर तुमची स्टडी रूम ही सेपरेट असलेली कधीही चांगलं। त्या स्टडी रूममध्ये तुम्ही सकाळी म्हणण्यापेक्षा पहाटे नॉर्मली 4 वाजल्यापासून जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर रात्री तुम्ही लवकरात लवकर 9 किंवा 9:30 पर्यंतच झोपलं पाहिजे। जास्त करून 9:30, 10 आणि त्याच्यानंतर 11-12 पर्यंत रात्री जर जागला तुम्ही तर तुम्हाला सकाळी 4ला उठणं पॉसिबल नाही होणार। 10 पर्यंत तुम्ही झोपणार असाल तर पहाटे 5ला उठून तुम्ही अभ्यास करू शकता। त्यामुळे टाइम टेबल फिक्स करा। त्याच्यानुसार तुमचं वेळ एकदा फिक्स झाली की जागा फिक्स करा। ते स्टडी रिसोर्सेस आपल्याकडे पाहिजेत सगळे। यालाच म्हटलं जातं टाइम आणि प्लेस हॅबिट। दुसरं जे आहे ते स्मार्टर गोल। तर अभ्यास का करायचा आहे हे जर आपल्याला क्लिअर असेल तर आपण आपला गोल ठरवू शकतो, जो की स्मार्ट असून उपयोग नाही, तर तो स्मार्टर असला पाहिजे। याच्यामध्ये पहिला जो पॉईंट आहे तर स्पेसिफिक गोल। आपण कुठल्या परीक्षेचा अभ्यास करतोय, कशासाठी करतोय, यासाठी ते स्पेसिफाय झालं तर आपण आपला गोल स्पेसिफिक ठेवू शकतो। जसं की जर SSC किंवा 10वीची मुलं असतील तर त्यांना 11वीला कोणत्या विद्याशाखेला प्रवेश पाहिजे त्याच्यानुसार ते ठरवू शकतात की मला 10thला किती % मिळाले पाहिजेत। जर 12वीचे मुलं असतील तर त्यांच्यासाठी पर्सेंटेज मॅटर नसतात, तर त्यांचा CETचा स्कोर इंजिनिअरिंगला जायचं असेल किंवा इवन मेडिकलला जायचं असेल तर तो जास्त इम्पॉर्टंट असतो। त्यामुळे आपण कोणत्या परीक्षेचा अभ्यास करतोय आणि आउटपुट आपल्याला काय पाहिजे याच्या बेसिसवरती आपण स्पेसिफिक गोल ठरवायचा। तो मेजरेबल असला पाहिजे। एकदा स्पेसिफिक आपलं क्लिअर असेल तर मेजरेबल म्हणजे मला 80% मिळाले पाहिजेत किंवा 80 ते 85% मिळाले पाहिजेत किंवा 90 ते 95% मिळाले पाहिजेत। असं मेजर करण्यासारखा गोल असावा, हा आपला दुसरा पॉईंट होता। तिसरा जो आहे तो अचिवेबल। मी स्पेसिफिक गोल ठरवल्यानंतर तो मेजर करण्यायोग्य जर ठरवला तर तो माझ्यासाठी अचीव होण्यासारखा आहे का, मी तो अचीव करू शकतो का, याच्यासाठी प्रिव्हियस ट्रॅक रेकॉर्ड, माझ्या प्रिव्हियस टेस्टचे रिझल्ट्स याचं स्वतःच पर्सेंटेज कॅल्क्युलेट करा सर्व विषयांचं। त्याच्यानंतर तो रिअलिस्टिक पण असला पाहिजे। प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची लेवलनुसार तो अभ्यास करू शकतो। काही विद्यार्थ्यांना कमी वेळामध्ये जास्त अभ्यास होतो, काही विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागतो। मग आपण जो गोल सेट करतोय तो जर 95%चा असेल आणि प्रिव्हियसली आपण कधीही 70 किंवा 75% पण क्रॉस केलेले नसतील तर त्या केसमध्ये एवढा हायर गोल हा रिअलिस्टिक वाटणार नाही त्या विद्यार्थ्यासाठी। तो अचीव करू शकणार नाही अशी याच्यातली गोष्ट नाही, पण तो रिअलिस्टिक नाही। मग सुरुवातीला सेट करताना
कमी गोल केला तर तो स्टेप बाय स्टेप वाढवता पण येईल. मग त्यामुळे सुरुवातीला एक रिअलिस्टिक गोल ठेवा, जसं की फॉर एक्झाम्पल डायरेक्टली 95 ठेवता 85. हा टाईम बाउंड असला पाहिजे, गोलला टाईम असला पाहिजे. तुम्हाला तुमचे आजपासून परीक्षेपर्यंत किती दिवस बाकी हे माहिती असलं पाहिजे. तुम्ही दिवस काउंट करून ठेवले पाहिजेत, की एक्झाम्पल झालं की 150 दिवस आहेत आजपासून एक्झामसाठी, वीक किती आहेत, मग तुम्हाला अकॉर्डिंगली टेस्ट किती सॉल्व करायचे हे बघावं लागेल. याच्यामध्ये स्मार्ट गोलपेक्षा जो स्मार्टर गोल म्हटला जातो तो याच्यासाठीच की प्रत्येक टेस्ट नंतर स्वतःचं इव्हॅल्युएशन करता आलं पाहिजे. तुम्हाला इव्हॅल्युएशनमध्ये पर्सेंटेज कॅल्क्युलेट करता आली पाहिजेत आणि ते आपला प्रोग्रेस हा आपल्या टार्गेटच्या दिशेने आहे की टार्गेटपासून आपण लांब चाललो आहे ते बघून आपल्याला आपलं टाईम टेबल प्रत्येक वेळी चेंज करता आलं पाहिजे आणि त्याच्यासोबत गोल पण रिसेट करता आला पाहिजे. हे लास्ट 2 पॉईंट हे स्मार्टर गोलमध्ये येतात. ही स्मार्टर ही स्टडी टेक्निक नसली तरी तिला एक गोल सेटिंगसाठी महत्त्वाची टेक्निक आहे. टाईम प्लेस नंतर जी दुसरी मेन टेक्निक आहे ती S3R. तर फर्स्ट S आहे सर्वे. तर तुम्ही एक्झामचा पॅटर्न कसा आहे त्याचा सर्वे केला पाहिजे. त्याच्यासोबत प्रिव्हियसली 5 to 10 इयर्सचे क्वेश्चन पेपर्स आपल्याकडे पाहिजेत. याच्यासोबत त्याच्यासाठी लागणारं जे स्टडी मटेरियल आहे, जसे की बोर्डचे बुक असतील तर त्या बुकचं पूर्ण रीडिंग व्हायला पाहिजे आपलं विथ अंडरस्टँडिंग. लँग्वेज समजत नसेल तर त्या लँग्वेजमधले वर्ड्सपर्यंत जाऊन त्या वर्डचं मिनिंग काय आहे त्याच्या प्रॉपर डिक्शनरीमधून ते बघितले गेले पाहिजेत. सेकंड रीडिंग ज्यावेळेस आपण करणार आहे त्यावेळेस पेन आणि पेपर आपल्यासोबत पाहिजे. तर त्याला रिसाईट म्हटलं आहे मी. रिसाईट करताना रायटिंग महत्त्वाचं आहे. तर जे तुम्ही वाचताय त्याच्या शॉर्ट नोट्स ह्या सेकंड रीडिंगमध्ये घेतल्या पाहिजेत आपण आणि त्या शॉर्ट नोट्स पुढं आपल्याला रिव्ह्यू करण्यासाठी उपयोगी पडतील. तर रिव्हिजन डेली, आज काय शिकवले, उद्या काय शिकवले, दररोज काय शिकवलं जातं हे बघितलं पाहिजे. याच्यासोबत वीकली रिव्ह्यू केलं पाहिजे. 2 वीकमध्ये काय शिकवून झालं किंवा काय शिकवलं त्याचा रिव्ह्यू असला पाहिजे आणि मंथली रिव्ह्यू. आता डेली रिव्हिजन, मॅथ्स असा सब्जेक्ट आहे की ज्याला तुम्ही डेली रिव्ह्यू केलंच पाहिजे. डेली काय क्वेश्चन्स सॉल्व केले पाहिजेत. अशा प्रकारे जर आपण अभ्यास केला तर नक्कीच आपण तुमचा गोल अचीव करू शकतो. तर तुमच्या एक्झामसाठी सर्वांना ऑल द बेस्ट. प्लॅन करा, प्रिपेअर करा आणि चांगले मार्क्स मिळवा एक्झाममध्ये. धन्यवाद.